कारंजा तालुक्यातील ग्राम खेरडा बुद्रुक येथे एक दिवसीय भव्य धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कारंजा तालुक्यातील ग्राम खेरडा बुद्रुक येथे 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होऊन रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये पहिले सत्र समता सैनिक दलाची रॅली, दुसऱ्या सत्रामध्ये भिक्षूंचे मार्गदर्शन, तिसऱ्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभासह सत्कार समारंभ तसेच रात्री दणदणीत भीमगीतांचे आयोजन। या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भंते उत्तम बोधी, पूज्य भंते हर्षबोधी महाथेरो, भंते राजरत्न, भंते शिवली। सकाळी 10 वाजता समता सैनिक दल यांच्या माध्यमातून रॅलीचे नेतृत्व संघमित्रा हिवराळे, जिल्हा अध्यक्षा वंदना बेलखेडे, तालुकाध्यक्षा बाबासाहेब आंबेडकर पुतळा व शिवाजी महाराज यांना अभिवादन हस्ते माननीय राहुल रविराव उपसरपंच विळेगाव कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय चेतनभाऊ गांगुर्डे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय राहुल रविराव कारंजा, VBA शहर अध्यक्ष दिलीप रोकडे, प्रमुख वक्ते संमोहन तज्ञ व अभिधम्म पीठक अभ्यासक धम्मानंद डोंगरदिवे नाशिक, ॲडव्होकेट रवी रामटेके कारंजा, संविधान अभ्यासक भारतीय बौद्ध महासभा कारंजा, तालुका अध्यक्ष मुकुंद खडसे, माननीय विलास राऊत शिक्षक, डॉक्टर राजरत्न निथड, ॲडव्होकेट महेंद्र मोहाळे, ॲडव्होकेट निलेश खंडारे, माननीय अशोकभाऊ डोंगरदिवे माजी सभापती कारंजा, माननीय श्रीकांत खंडागडे माजी उपसभापती सरपंच, माननीय रामेश्वर येवले, माननीय मनोज फुलवारी, आशाताई चव्हाण, आनंद ढोके, आनंद डोंगरदिवे, प्रबोधनकार बुद्ध घोषताळे, संतोष खंडारे, सुभाष ताळे, डॉक्टर DK प्रधान, महादेव पाटील। कार्यक्रमाचे आयोजक यांनी या कार्यक्रमास घडवून आणण्याकरिता फार परिश्रम घेतले ते पुढील प्रमाणे: देवानंद डोंगरदिवे, दिलीप आठवले, महादेव गवई, गुंफाबाई पंडित, सविताबाई प्रगडे, मंदाबाई अंभोरे, राहुल कांबळे, श्याम मोरे, अवधूत इंगळे, कुणाल नगराडे, अभिजित अंभोरे, सम्यक प्रकाश डोंगरदिवे, सूत्रसंचालक संमोहन तज्ञ धम्मानंद डोंगरदिवे नाशिक यांनी केले। बघूया या कार्यक्रमाची काही झलक आणि या कार्यक्रमाबद्दल साधलेला आयोजक मंडळींशी संवाद। मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर। हा कार्यक्रम लाईव्ह बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतर कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंग करिता आम्हाला संपर्क साधा। बातमी आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। मी भाग्यश्री आणि आज आपण आहोत कारंजा लाडेतून जवळच असलेले एका खेडेगाव ज्याचं नाव आहे खेरडा। तर खेरडा गावामध्ये आज येथे भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। ही एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद आहे आणि आपण पाहता की ही कुठल्या संयुक्त विद्यमाने आहे तर त्यागमूर्ती रमाई आंबेडकर आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ही इतकी छान एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। तसेच या ठिकाणी समता सैनिक दल नागपूर, इंदोरीकर सर हो ना, बौद्ध आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तसेच आयोजन मंडळ सुद्धा येथे हजर आहे। तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया। तसेच त्यांनी किती छान आयोजन केलेलं आहे या बौद्ध धम्म परिषदेचं। तसेच थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे की हा कार्यक्रम आपण तुम्हाला सकाळचे 11 ते संध्याकाळचे 5 पर्यंत तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे आणि ऑल महाराष्ट्र हा कार्यक्रम चालत आहे। तर महाराष्ट्र न्यूज 24live.com वर हा कार्यक्रम आपण अवश्य बघावा। तसेच इथे आयोजन मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला आणि समता सैनिक दलाच्या महिला आहेत। तर चला आपण त्यांच्याकडे सर्वप्रथम कोण बोलेल? स्वागत आहे आपले। तर काय सांगाल आपण या कार्यक्रमाबद्दल तसेच आपला परिचय देऊन सांगा। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर, कारंजा तालुका अध्यक्ष वंदना बेलखेडे। खूप छान वाटते आज की धम्म परिषद भरवली आज। म्हणजे समता सैनिक दलाच्या महिलांचं खूप छान योगदान आहे आणि असंच धम्म कार्य सर्व महिलांनी करावं। आम्ही त्यांना जरूर सपोर्ट करू। प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा धम्म परिषद असेल तेव्हा आमचा फुल सपोर्ट राहील। आणि आज बुद्ध धम्माची खूप गरज आहे आपल्या समाजाला की ते कसं पुढे न्यायचं आणि खऱ्या अर्थाने महिलाच त्या पुढे नेऊ शकतात असं मला मनापासून वाटतं। आणि खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या धम्म परिषदेच्या सर्व महिलांना। काहीतरी कुठेतरी कमी पडत आहेत त्या काही हरकत नाही। छान प्रकारे काकूंनी आपल्याला सांगितलेलं आहे। तसेच समता सैनिक दलाच्या संघमित्रा हिवराळे आणि तसेच वंदनाताई बेलखेडे येथे हजर आहे। तर आपण चला त्यांनाही काही प्रश्न विचारूया। काकू नमस्कार, मला आपला परिचय परत एकदा सांगा आणि तसेच या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम।
आम्ही समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर. मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहते आणि खेरडा या गावामध्ये जी धम्म परिषद एक दिवसीय भरवली आहे ती समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या शाखा खेरडा या शाखेनं इथे ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. आणि या सैनिकांचं इतकं मोठं हे आहे, म्हणजे हे घरून काही परिपूर्ण नाही, पण यांनी इतकी मेहनत केलेली आहे धम्म परिषदेसाठी की यांनी 2 महिने दिवस रात्र एक केलेला आहे. आपण कसं दारावर आलेल्या कुठल्याही धम्मदानासाठी आलेल्या व्यक्तीला आपण 100 रुपये देऊ किंवा 50 रुपये देऊन बाजूला करतो, पण त्यामागे त्यांची किती कसोटी असते याचा कधीच विचार करत नाही. पण ही जी कसोटी आहे एक परिषद भरवण्याची, तर ही अतिशय तारेवरची कसरत आहे. का करतात हे? तर समाजासाठी. आज धम्माच्या म्हणजे प्रवचनाची किंवा धम्म हा कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ही परिषद असणं अत्यंत आवश्यक आहे. धम्म हा सर्वांच्या जीवाला, जीवन जगण्याला आणि जीवनातील दुःख-सुख दूर करण्यासाठी खूप आवश्यक आहे. बुद्धाचा धम्म हा एक समाजालाच नाही तर पूर्ण देशाला तर गरज आहेच. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज इतकी समाजामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही शोधूनही सापडत नाही आहे. आणि अशा या धकाधकीच्या काळामध्ये आणि अधोगतीच्या काळामध्ये धम्माची किती गरज आहे हे पटवून देण्यासाठी या संघटनेनं, शाखेनं हे प्रयत्न केलेले आहे. एक भव्य धम्म परिषद एक दिवसाची भरवून यांनी 2 महिने याच्यासाठी कष्ट घेतलेले आहे. या कष्टाचं फळ त्यांना आज मिळालं. आज या धम्म परिषदेला सत्कार मूर्ती लाभलेल्या आहेतच. तसेच या धम्म परिषदेला भिक्खू संघ सुद्धा उपस्थित राहून त्यांनी धम्मयाचना केलेली आहे. धम्माची त्यांनी पोचवलेला आहे. आज जरी तो कमी किंवा किती लोक आले याला महत्त्व नाही, किती लोकांनी ग्रहण केलं याला महत्त्व आहे. तर ही धम्म परिषदेचा खूप जणांना लाभ मिळाला असेल आणि या धम्म परिषदेपासून सर्वांचं मंगल होईल आणि मंगल होण्यासाठीच इतका मोठा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यातून सर्वांचं मंगल हो आणि सर्वांना सुख मिळो हीच माझी याचना, हीच माझी या धम्म परिषदेला सर्वांना माझ्याकडून त्यांची एक त्याला म्हणेन की मी माझ्याकडूनच त्यांना एक त्यांचं शुभेच्छा किंवा त्यांचा सत्कार म्हणशी मी आपले काय सांगाल आजच्या या बौद्ध धम्म परिषदेबद्दल? आजच्या बौद्ध महासभा समता सैनिक दल हे गावातील सगळं आम्ही गावोगावी जाऊन दान हे करून आम्ही हे बौद्ध धम्म परिषद भरवली. एवढंच मी बोलून माझं तसेच इथे भंते उपस्थित आहेत. छान प्रकारे सकाळपासूनचे भंतेजी यांनी सुद्धा आणखीन काही भंते येऊन गेले इथे. त्यांनी सुद्धा आपलं प्रवचन सांगितलेलं आहे आणि प्रवचनाच्या माध्यमामधून त्यांनी किती छान जागृती केली आपण तेही पाहिलेलं आहे लाईव्हवर. तसेच आणखी काही महिला येथे आहेत. चला तर मग काकू नमस्कार. मला तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि या काय सांगाल आपण या बौद्ध धम्म परिषदेबद्दल? माझे नाव आहे कामिना कळणूजी डोंगरदिवे. आम्ही धम्म परिषद भरवलं, गावगाव फिरलो, म्हणून हे आम्ही गोळा केलं समता सैनिक दलाच्या वतीनं. कामिना कळणूजी डोंगरदिवे म्हणून आम्ही गावगावी फिरलो, समता सैनिक दलाचा आम्ही दान जमा गोळा केलं या कार्यक्रमासाठी. म्हणून हे आता आम्ही कार्यक्रम समता सैनिक दलाच्या वतीनं केलेला आहे. बरं, बोलण्यात एक सांगायचे झाले तर संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत येथे एक छानपैकी असा जोरदार भीमगीतांचा दणदणीत सामनाही होणार आहे. त्याचाही आनंद आपण घ्यावा अशी आम्ही आमच्या माध्यमातर्फे आवाहन करीत आहोत. तर चला तर मग सर नमस्कार. आम्हाला आपला संपूर्ण परिचय आणि आपण आज खूप छान सूत्रसंचालन केले कारण की आम्ही जेव्हा सकाळी जेव्हा लाईव्हचा सेटअप केला तेव्हा आपण खूप छान बोलत होतात आणि वारंवार महिलांना प्रोत्साहित करत होतात की किती मेंदू शार्प आहे आणि त्यांची कॅपॅसिटी ही खूप आहे की त्या सकाळपासूनच्या ज्या आहेत ते आतापर्यंत आहेतच बसलेल्या, कोणीही निघून गेलेलं नाही. त्याबद्दल काय सांगाल सर? आपला परिचय द्या. सर्वात पहिल्यांदा जय भीम सर्वांना. आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचतो त्याच्याबद्दल तुमचं पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि तुम्हाला जय भीम करतो की आजच्या या बौद्ध धम्म परिषदला उपस्थित झालेल्या जे महिला काही नागपूरवरून आलेले
मी जरी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे, परंतु या कार्यक्रमाला जी मेहनत लागते ती म्हणजे ह्या गावामधली कमिटी आहे. कारण ज्या पद्धतीने एखाद्या गर्भवती बाईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळल्या जाते आणि नंतर त्याचा जन्म झाल्यानंतर जेवढा आनंद होतो, त्यांना सुद्धा तेवढाच या धम्म परिषद झाल्याच्या नंतर आनंद होणार आहे आणि तुमच्या माध्यमातून त्यांना तुम्ही पसरवणार आहे. खरंच गर्भवती महिलांना जेवढा त्रास भोगता येतोय ना, तेवढा त्यांनी भोगलेला आहे ॲक्चुअली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे गावोगावी जाऊन धान्य जमा केलेलं आहे. कायकांना जे काही मिळत असेल ते मागवलेलं आहे आणि बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी भंतेंच्या उपस्थितीमध्ये, प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हे धम्म परिषद भरवलेले. मी खरं त्यांना या गाववाल्यांच्या समितीला धन्यवाद देतो आणि तुम्ही पण चांगल्या पद्धतीने हे धम्म परिषदचे प्रसार आणि प्रचार करत आहात त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद देतो. कारण मीडिया सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की गव्हर्नमेंट मीडिया आहे, हे मोदीचा जो मीडिया आहे हा या धम्माचे कोणतेही कार्य कधीही दाखवल्या जात नाही. म्हणून तर या भारत देशातला धम्म हा नष्ट होण्याच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही तो दाखवता याचाच अर्थ असा आहे की तुम्ही त्या मीडियाला चॅलेंज देता की हाँ हमारा ही बौद्ध है, हम भी बौद्ध है और इस देश के मूल निवासी है. ये तुम्ही जे दाखवता त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पण आपलं ऐकलं आणि या संपूर्ण लोकांनी सकाळपासून इथं बसलेले बिचारे उपाशी पोटाने बसलेले, केवळ छोटंसं एक भात वगैरे ते खाल्ला. त्या भाताची जेवणापेक्षा त्यांना बुद्धीचं जेवण जास्त महत्त्वाचं वाटलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म तसाच सांगतो की मेंदू हा एक उपजाऊ शेती आहे. त्याच्यामध्ये जे पेराल ते निश्चितच उगवलं जातं. ते उगवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. धन्यवाद तुमच्या आपला चॅनलला. परिचय सांगा ना सर. हां, माझा परिचय सगळ्यात महत्त्वाचा. मी आतापर्यंत सूत्रसंचालन करत होतो, परंतु माझा परिचय मी सांगितला नाही. मी हिप्नॉटिस्ट धम्मानंद डोंगरदिवे, नाशिक आणि मी मूळचा इथलाच आहे, परंतु नाशिकमध्येच माझं शिक्षण वगैरे सर्व काही झालं. नोकरीला मी बँकेमध्ये मी बँकर आहे आणि मी याच्यानंतर मी व्यवसाय चालू केलेला होता. तर आता सध्या मी व्यावसायिक आहे. माझं फार्मिंग एक व्यवसाय, पोल्ट्री फार्म व्यवसाय. मी व्यावसायिक आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचा मी तिथला सचिव आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा मी प्रवक्ता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणूनच आम्ही आमच्या या कार्यक्रमाला सुद्धा नाशिक जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलावलेले आहे आणि हा कार्यक्रम छान तुम्ही दाखवाल अशी मी तुमची इच्छा व्यक्त करतो. सर्वांना जय भीम.